आता बारामती येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरू आहे, काय सांगावे आंदोलनासंदर्भात? खरं तर लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला आमचा सुद्धा पाठिंबा आहे. कारण राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचं मेडिकल कॉलेजला नाव पूर्वीच दिलेलं आहे आणि ते नाव पुसून जर स्वर्गीय अजितदादा पवारांचं नाव कोणी द्यायचं म्हणत असेल तर नक्कीच त्याला आमचा विरोध असणार आहे. आणि आम्ही अजितदादा पवारांच्या नावाला कधी विरोध करणार नाहीत. परंतु राज्यामध्ये अनेक कॉलेजेस आहेत, अनेक साखर कारखाने आहेत, अनेक दूध डेअरी आहेत, अनेक सूतगिरण्या आहेत, त्याला तुम्ही अजितदादांचं नाव देऊ शकता. परंतु विनाकारण राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवींचे नाव पुसून जर अजितदादांचं कोणी नाव देत असेल तर त्याचा आम्ही निषेध केलाच पाहिजे आणि त्याला आमचा विरोध असलाच पाहिजे. खरं तर सर्वसामान्यांचा सगळ्यांचा विरोध असला पाहिजे. कारण की महापुरुषांचं कार्य पुसण्याचं हे कोणतरी खोडसाळपणे कोणाची तरी वृत्ती आहे त्याचा आपण विरोध केला पाहिजे, त्याचा निषेध केला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे समितीवर व राज्यातील अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे, काय? मनोज जरांगे हा राज्य सरकारचं लाडकं खोडसाळ बाळ आहे. त्याचं कुठतरी त्यांनी मागल ते राज्य सरकारने दिल्यामुळं त्याला प्रत्येक गोष्ट मी म्हणल ती मिळाली पाहिजे अशी त्याची भूमिका असते आणि त्यातूनच कुठतरी इतकेच मिळाले पाहिजे तितकेच मिळाले पाहिजे. कुठतरी 48 लाख नोंदीपैकी 12 लाख प्रमाणपत्र वाटप झालेले असताना सुद्धा त्यामध्ये ओबीसीचं वाटूळ झालंय. खरं तर माझं ओबीसी समाजाला कळकळीची विनंती, झोपा काढणं बंद करा. आता रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. कारण तुमचं राजकीय अस्तित्व संपलेलं. येणाऱ्या काळात गावगाड्यामध्ये 18 बगड जातीतील 12 बलुतेदार, 18 लोतेदार, सुतार, सोनार, लोहार, कुंभार ह्या लोकांचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही ही तयारी कुठतरी जरांगेनी प्रस्थापित मराठ्यांची सुपारी घेऊन केलेली आहे. आणि गरीब मराठ्यांना गरीब ठेवायचं, गरीब ओबीसीचं अस्तित्व संपवायचं याची सुपारी ह्या जरांगेनी निजामी प्रस्थापित मराठ्यांकडून घेऊन ही सुपारी वाजवण्याचं काम केलंय. यामध्ये राज्य सरकार सुद्धा कुठतरी जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ओबीसीचं राजकीय हत्या करण्याचं काम करत आहे. पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, परभणी असेल, औरंगाबाद असेल, अशा ठिकाणी जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये ओबीसीचं अस्तित्व नेस्त नाबूद झालेलं आहे. त्यासाठी आता ओबीसीनं तुमचा जर येणाऱ्या काळात ग्रामपंचायत सदस्य तुम्हाला आवडत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य ह्या सभागृहात जावे वाटत असतील, नगरसेवक वाटत असतील, तुम्हाला कुठेतरी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. राज्यात ओबीसीच्या बाजूनी कोणी बोलायला तयार नाही. राज्यात अनेक ओबीसीचे आमदार आहेत, खासदार आहेत, ओबीसीचे मंत्री आहेत, ओबीसीचे नेते आहेत. सगळ्यांनी गप्प बसण्याची भूमिका घेतलेली. त्यामुळे फक्त राज्यामध्ये ओबीसी नेते विजय वडेट्टीवार साहेब, बहुजनांचे नेते डॉक्टर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब हे दोघ जणच बोलतायत आणि त्यांचं मार्गदर्शनाखाली प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि मी येणाऱ्या काळात लोकांना जागं करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. जागं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला कुणाचंही काही घेणं देणं नाही, कुठल्या पक्षाची घेणं देणं नाही. आम्हाला आमचं ओबीसीचं अस्तित्व टिकवण्यासाठी काम करायचंय. त्यासाठी आमची ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती की आता जागं व्हा आणि रस्त्यावर येऊन कुठतरी आंदोलनाचा यलगार पुकारण्याची आता वेळ आहे. या राज्य सरकारला जाब विचारण्याची वेळ आहे. त्यासाठी आपण राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी सज्ज व्हावं अशी कळकळीची विनंती आहे. सरकारने 6,500 54% असणाऱ्या ओबीसींना कुठेतरी राज्य सरकार 4,500, 5,000, 6,000 असा निधी जर देत असेल तर कुठतरी ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आहे. या राज्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद आहे त्याच्यापैकी 52-54% ओबीसीच्या वाट्याला त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे तरतूद केलेली गरजेचं आहे. परंतु राज्य सरकार तसं करणारं दिसत नाही. राज्य सरकार राज्यामध्ये 15% असणाऱ्या समाजाला सुद्धा 500, 5,000, 6,000 कोटी देऊन टाकतं आणि 50% जास्त असणाऱ्या समाजाला सुद्धा 5-6 हजार देण्याचं काम करतं. त्यामुळे संख्येची पूर्वक विचार करत नाही आणि संख्येची तुलना करत नाही. त्या फक्त ओबीसीच्या लोकांना पायाखाली दाबण्याचं काम हे राज्य सरकार करते. ओबीसी आमचा डीएनए म्हणून ओबीसीची मान कापण्याचं काम जर राज्य सरकार करत असेल तर राज्यातील ओबीसीने आता जागा झालं पाहिजे. शेवटचा प्रश्न जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी डीपीटीसी मध्ये मंजूर केलेल्या कामांना औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे व जिल्हाधिकारी यांना नोटीस सुद्धा बजावली आहे. खरं तर या जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पालकमंत्री आदरणीय पंकजाताई यांना अंधारात ठेवून कुठेतरी निर्णय घ्यायला सांगितले असतील. परंतु माझी या राज्याच्या नेत्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या कन्या आमच्या भगिनी आदरणीय पंकजाताई मुंडे यांना कळकळीची विनंती की तुम्ही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कुठेतरी सांगण्यावरून
कुठल्याही फाईलवर सही करणं आता चुकीचं झालेलं आहे, कारण आपण लोकनेत्याचा वारसा हा आपल्याला प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी लागणार आहे. की भ्रष्ट अधिकाऱ्यांना फक्त घरं भरवायची आहेत आणि घरं भरणाऱ्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी चुकीचा निर्णय आपल्या माध्यमातून करण्याचे त्यांचे सातत्याने प्रयत्न असतील, परंतु आपण विचारपूर्वक प्रत्येक फाईलचा अभ्यास करूनच आता येणाऱ्या काळात त्याच्यावर सह्या केल्या पाहिजे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना दूर ठेवण्याचं काम करावं. जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माझ्या सूचना आहेत, त्यांना सांगणं आहे की भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कुठेतरी आपण अहवाल मागितला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. येणाऱ्या काळात असे भ्रष्ट अधिकारी ज्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये तलाट्यां महसूल मधले बरेचसे अधिकारी घराचा रस्ता त्याला दाखवण्याचं काम केलं, तसं अनेक अधिकारी वेगवेगळ्या विभागामध्ये काम करतायत आणि भ्रष्टाचार करण्याचं काम करतात. त्या अधिकाऱ्यांना सुद्धा घरी पाठवण्यासाठी हे पालकमंत्री असतील आणि जिल्हाधिकारी असतील यांनी काम करावं अशी त्याला विनंती आहे.